हे शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकीकडे 94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीतून थेट अपात्र करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमचं नाव अपात्र यादीत आहे का? कर्जमुक्तीचे पैसे खात्यात कधी जमा होणार आणि नील प्रमाणपत्र कसं मिळणार? सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये ॲग्री मित्र मराठीवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील तब्बल 56 लाख कर्ज खात्यांची सविस्तर माहिती मागवली होती. यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी, 2 लाखांच्या आतील कर्जदार, 2 लाखांच्या वरील OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी पात्र शेतकरी. पण शासनाने या सर्वांमधून इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तपासली. अपात्रतेचे मुख्य कारण: ज्या शेतकऱ्यांनी 2019 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीत ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे आणि टॅक्स पे केला आहे, अशा 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून थेट अपात्र ठरवून वगळण्यात आलं आहे. ज्या शेतकऱ्यांचा 0 ITR आहे ते शेतकरी मात्र या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे. पैसे कधी आणि कसे मिळणार? 16,94,000 शेतकरी पात्र. अपात्र शेतकऱ्यांना वगळून सध्या 16,94,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच यापैकी 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आपली eKYC यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. राज्य शासनाने कर्जमाफीच्या वितरणासाठी तब्बल 7,000 कोटींचा निधी वितरित केला आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे त्यांच्या बँक खात्यात आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही KYC पूर्ण केल्यापासून पुढील 48 तासांच्या आत कर्जमाफीची रक्कम थेट तुमच्या कर्ज खात्यात ऑटोमॅटिक ट्रान्सफर केली जाणार आहे. रक्कम जमा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या कर्ज खात्यावर पैसे जमा होताच संबंधित बँक तुम्हाला नील प्रमाणपत्र देईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुमचे कर्ज पूर्णपणे नील होईल आणि तुम्ही नवीन पीक कर्ज किंवा इतर शेती कर्जासाठी बँकेत पुन्हा अर्ज करण्यास पात्र व्हाल. त्यामुळे जर तुमची KYC बाकी असेल तर आजच तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा बँकेत जाऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. मित्रांनो, तुमची कर्जमाफीची KYC पूर्ण झाली आहे का? तुम्हाला बँकेकडून मेसेज आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत WhatsAppवर शेअर करा. शेतीविषयक अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या ॲग्री मित्र मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.